रुचिराला आलेलं, तिच्या आयुष्यात आलेलं पहिलं प्रपोजल. अगं तेव्हाच्या वेळी 5वीला प्रपोजल आलं होतं मला. 5वीत होते मी. एवढी लहान? हो, मी लहान होते आणि 5वी अ मध्ये होते. तो आय होप तो बघतोय नाही बघतोय मला माहिती नाही, नको बघूस प्लीज. आणि 14 तारखेला तो आला ग्रीटिंग घेऊन आणि मी पहिल्या बाकावर बसून अशी डबा खाते. तो मला म्हणतो कसा की रुचिरा, हे ग्रीटिंग कार्ड तुझ्यासाठी, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे, फक्त माझ्या बाबांना सांगू नकोस. तर मी माझं ब्लूटूथ ऑन केलं आणि त्याने मला DDLJची रिंगटोन पाठवली. मला असं की काही बार्टर एक्सचेंज आहे ना, उसने कुछ भेजा है मेरे को भी कुछ भेजना है. आणि मी त्याला ते युवराज सिंगचे 6 सिक्सेसची क्लिप पाठवली जी त्याच्याकडे ऑलरेडीच असेल. त्याचं असं झालं, काय संबंध DDLJ आणि युवराज सिंगचे 6 6 ही पाठवते मुलगी. तर आज आपल्यासोबत आहे रुचिरा जाधव. ती किती ब्युटिफुल आहे आपल्याला माहितीच आहे आणि ती किती प्रेमळ आहे हे आता आपल्याला कळणार आहे, कारण प्रेमाचं वीक चालू आहे, व्हॅलेंटाईन वीक चालू आहे. सर्वात आधी तुला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा रुचिरा. थँक्यू सो मच. तुला सुद्धा शुभेच्छा. आणि आय कॅन सी यू आर वेअरिंग रेड. येस, सो लव्ह इज रेड फॉर यू. येस, अँड विथ ऑल द फ्लॉवर्स. आणि यू आर लुकिंग प्रिटी ॲज ऑलवेज. थँक्यू. आणि आता आधी तुझ्या फॅन्सला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दे यार. येस, कारण तेच आहेत माझ्या आयुष्यात, अजून कोण आहे नाही का. त्यामुळे तुम्हाला व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप प्रेम. आता आपण सुरू करूया आपलं आजचं सेगमेंट, इश्क विश्क प्यार व्यार. मैं क्या जानू रे. विल गेट टू नो दॅट. येस. सो आज करेंगे प्यार की बातें. थोडे प्रेमाच्या गोष्टी करूया आपण. तर मला तुला काहीतरी असे छान प्रश्न विचारायचे आहेत. बघूया आता, डोकावणार आहे मी तुझ्या भूतकाळात. मी रेडी. आर यू रेडी? व्हेरी मच. ओके, तो पहिला प्रश्न हा आहे की रुचिराला आलेलं, तिच्या आयुष्यात आलेलं पहिलं प्रपोजल. ओके. बापरे, माझ्या आईला सुद्धा विचारा हा प्रश्न. घरी राडे झाले होते, राडे. अच्छा, आईला पण माहिती? म्हणजे कसं काय? कारण मी खूप लहान होते. अगं तेव्हाच्या वेळी 5वीला प्रपोजल आलं होतं मला. 5वीत होते मी. एवढी लहान? हो, मी लहान होते. आणि तेव्हा आता हे फार कॉमन आहे ग, 5वी 6वी 7वी वगैरे. पण तेव्हा 5वी वगैरे नॉर्मल नव्हतं. 7वी 8वीला क्रश आणि हे सगळं सुरू व्हायचं आपलं, जे माझंही झालं होतं. बट 5वीला असताना काय समजतंय. आणि तेव्हा प्रपोजल आलं होतं मला, व्हॅलेंटाईन्स डेला चालू होतं. सो इट वॉज क्रेझी. म्हणजे मलाच समजत नव्हतं काय करावं, हे चांगलं आहे वाईट आहे, ह्याचा आनंद म्हणजे मी आय एम सपोज टू बी हॅपी की काय, की माझी थोडी घाबरले. पण शाळेतला होता, बिल्डिंग मधला होता? मी 5वी अ मध्ये होते. तो आय होप तो बघतोय नाही बघतोय मला माहिती नाही, नको बघूस प्लीज. तो 6वी ब मधला होता. सो तिथेच मी थोडं जजविज केलेलं त्याला. काय, मला 6वी अ मधला पाहिजे. ती वेगळी गोष्ट. ओके, सो असं झालं होतं. सो पहिलं प्रपोजल मी 5वी अ मध्ये असताना आलं होतं मला. आणि व्हॅलेंटाईन्स डेच्या आधीपासून मला आठवतं, आता मला यू हॅव टेकन मी बॅक टू माय स्कूल डेज नाव. आणि सगळं नॉस्टॅल्जिया स्ट्राईक झालं मला आता, की तेव्हा असं असायचं ना, चिडवाचिडवी वगैरे सुरू असायची, बट दॅट वॉज नॉर्मल. ब्रिंग इट ऑन. वी आर ऑल युअर्स. हो. आणि आम्ही ना, बट हे 6वी 7वी 8वी नंतर फार प्रोफाउंडली व्हायला लागलं. की आता 8वी, समजा मी 8वीत असेल, मी थोडंसं पुढे जाऊन 8वीतलं सांगते पहिलं, की 7वी 8वीत असताना ती एक छान भावना डेव्हलप होते माहिती आहे. ते एक छान गुलाबी डेज असतात यार. ते दिल गार्डन दिल गार्डन पिंक असतं सगळं आपल्यासाठी. सो तेव्हा आमचे सिनियर एक बॅच होती ना, त्यांचा वर्ग आधी लागायचा. ठीक आहे. आणि सकाळी 7 किंवा 7:30ची शाळा असायची, त्याच्यात लवकरच यायचे. म्हणजे तेव्हा शाळेत आपण वेळेत पोचायचो नाही का. तर मी जेव्हा आपण लवकर जातो आणि ती सगळी जी मुलं आणि असायचे ना, किंवा जे एक बॅच सिनियर ते बाहेर उभे असायचे, कशासाठी माहित नाही. आणि आम्हाला ते क्रॉस करून जायला लागायचं आमच्या वर्गापर्यंत. मग ज्याच्या नावाने चिडवायचं असं त्याला ढकलणारच काय, किंवा सो ती फार गंमत जम्मत असायची. आणि रोज त्या गोष्टीची वेगळी एक्साइटमेंट असायची. आणि पॅकअप बोलते, आपलं वर्ग सुटल्यानंतर, शाळा सुटल्यानंतर पण हो, ते प्रत्येक वर्ग लाईनमध्ये सुटायचं नाही का. खाली आपलं जनगण मन होतं, राष्ट्रगीत, आणि मग त्याच्यानंतर सगळे सुटतात. मग त्याच्यानंतर त्या गर्दीत एकमेकांना शोधणं वगैरे, सगळं आखो मे आखे, जस्ट बापरे, ते दूरून बघणंच तितकं इनफ असायचं. ही सगळी चिडवाचिडवी गंमत जम्मत, याला आत्ता म्हणजे कसलंच कंपॅरिझन नाही या गोष्टीला. ते फार मजेशीर होतं.
आणि हे तर नंतर सुरू झालं, बट ते मी जे म्हणते ना मी फर्स्ट प्रपोजल, तेव्हा तर मला काहीच कळायचं नाही अगं. आणि 5वीला असताना मला ते फर्स्ट प्रपोजल आलं. तो मुलगा ग्रीटिंग घेऊन आला. ओके. आणि त्याने मला ग्रीटिंग दिलं आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी. आणि मी काय थोडी स्लो इटर होते तेव्हा सुद्धा. सो मधल्या सुट्टीमध्ये असं व्हायचं की आम्ही डबा खायला, माझा थोडा शेवटी व्हायचा, तर मी सांगायचं मैत्रिणींना तुम्ही जा, तुम्ही खेळा. सो हे लोक 15 मिनिटं शेवटची डबा खाल्ल्यानंतर गेले खेळतायत मैदानात. आणि माझं असं जायचं की माझं झालं तर मी जाईन वगैरे. आणि मी डबा खाते आणि तेवढ्यातच तो मुलगा आला. आणि वर्गात हार्डली कोण अशीच माझ्यासारखी खाणारी वगैरे लेट थोडी मुलं किंवा मुली थांबल्या होत्या, बास तेवढंच. आणि माझ्या ज्या कोर मैत्रिणी होत्या त्या माझ्या सोबत नव्हत्या. सो मला सपोर्ट करायला कोणी नव्हतं असं काही. आणि मला असं झालं, मला एक अंदाज होता की मला नाही, माझे मित्रमैत्रिणी सांगत होते की असं असं आहे. म्हटलं म्हणजे काय असतं किंवा असं काय असतं, असं थोडी, असं नाही, मी लहान आहे अजून, आपण लहान आहोत असं वगैरे. आदल्या 2-3 दिवस चालू होता, 12-13 तारखेला वगैरे. आणि 14 तारखेला तो आला ग्रीटिंग घेऊन. आणि मी पहिल्या बाकावर बसून अशी डबा खाते. तो आला आणि मला कळलं हाच तो मुलगा, ह्याच्याबद्दल मला यांनी 2-3 दिवस आधीपासून सांगितलंय की असं असं होण्याचे चान्सेस आहेत बघ. आणि मी म्हटलं हट, असं काही नसतं. आणि तो आला आणि मी घाबरले. आणि आधी बाजूला बघते, कोणीच नाही, माझ्या मैत्रिणी नाही. म्हटलं आता मी काय करायला एक्सपेक्टेड आहे. मी म्हटलं फोकस ऑन डबा, मी डबा खाते. मी कॉन्सन्ट्रेट केलं. त्याच्यानंतर तो आला बिचारा आणि तो मला म्हणतो कसा की रुचिरा, हे ग्रीटिंग कार्ड तुझ्यासाठी, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे, फक्त माझ्या बाबांना सांगू नकोस, असं बोलला तो. मी म्हटलं 1 मिनिट, माझ्या बाबांना सांगू नकोस म्हणजे इथे मलाच कळत नाही आहे काय ते रिसीव्ह करायचं नाही करायचं किंवा काय वगैरे. सो मी ते घेतलं नाही अर्थात. त्याने तिथे ठेवलं, माझ्या बाबांना सांगू नकोस असं म्हणाला आणि तो गेला. त्याचं पुढे काहीच झालं नाही. देता पण घाबरत होता. हा, देता घाबरत होता. आणि हे मग नंतर चिडवाचिडवी वगैरे हे सगळं जे मी म्हटलं ना नंतर, ते सगळं कंटिन्युअस होत होतं. बट मला काही तो काही मी काही आईला कसं कळलं? हे घरी कळलं, मोठं प्रकरण झालं. अगं हे 1 वर्ष नाही, दर व्हॅलेंटाईन्स डेला. सो सलग 2 हे कन्सिस्टंट होता तो. आणि माझी फॅमिली म्हणजे माझे आई बाबा आणि शिक्षकांचं पण इतकं चांगलं होतं ना की मला आता इतकं वाईट वाटतं सांगताना. त्याला 2ऱ्या-3ऱ्या वर्षी तर म्हणजे दर व्हॅलेंटाईन्सला माझ्या मैत्रिणींचा मग प्लॅन असायचा. 2ऱ्या वर्षी मग आम्ही सोबत बसणार, कुठे तुला सोडून जात नाही आहोत, तो येणार आहे, आपण हे असं करूया, दरवाजाच्या पाठी उभं राहून ना हे करूया, तो येईल तेव्हा असं करूया वगैरे वगैरे, तुला नको आहे ना तो. असे प्लॅन्स बनायचे आमचे वेड्यासारखं काहीतरी. 6वी-7वीला होतो, काय करणार आहे आपल्याला. तो आशिक आणि दुसऱ्यांदाही आला, दुसऱ्याही वर्षी आला, तिसऱ्याही वर्षी. बॅक टू बॅक 2-3 वर्ष होतं, जोपर्यंत त्याने आमच्या एका सरांचा मार नाही खाल्ला. आय एम सॉरी. मला आता त्याला असं वाटतं कुठेतरी जर तो असेल त्याला सॉरी म्हणावं, बट माझ्या समोर त्याला मार पडलाय जरा. कारण माझ्या आईने इंटरफेरन्स केलं होतं. इंटरफेरन्स अर्थात म्हणजे आहे काय, म्हणजे शाळेत आम्ही शिकायला पाठवतो मुलीला, आणि माझ्यावर का रागवते माझी आई, मला कळेच ना. मी म्हटलं आई माझी काय चूक, समोरून तो तसा बोलला, मी काहीच नाही बोलले, असं वगैरे काहीतरी क्रेझी होतं ते. आणि तेव्हा काही इंटरनेट वगैरे नव्हतं, आपण कुठे एवढे स्मार्ट होतो. मी तर अजिबात स्मार्ट नव्हते या बाबतीत, काहीच कळायचं नाही. त्यामुळे 0. फक्त ते एक हे वेगळं पण होतं की अरे माझ्या वर्गात बाकी कोणालाच प्रपोज नाही केलंय, मला एकटीला प्रपोज केलंय. ही भावना सगळ्यात वेगळी होती. मी फक्त ती भावना एन्जॉय करत होती, बाकी मला त्यातलं काही नको होतं. बरं. सो अशी ती गंमत आहे पहिल्या प्रपोजलची. पहिलं प्रपोजल फारच इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग आहे. आणि सॉरी जर तू बघत असशील हा व्हिडिओ तर, की तुला थोडासा मार खावा लागलाय त्यासाठी. आत्ताही तो पाठ दाबून बसला असेल. ओके. दुसरा प्रश्न आहे, पहिलं लव्ह लेटर असं काही आलंय किंवा पहिला DM का लव्ह लेटर आलंय, मिळालंय? हो. प्रेमपत्र, तोही एक काळ होता, तोही छान होता. ओके, मी दोन गोष्टी सांगेन. एक अगेन शाळेतलं माझं 8वीवाला सांगेन. 8वीवाला अनेक लव्ह लेटर्स आली, अनेक आले. त्यातलं एक सो ते लेटर नव्हतं. तेव्हा ना ती जी गुलाबी 8वी तुझी जरा फारच इंटरेस्टिंग आहे. हो, 8वी इंटरेस्टिंग, 8वी 9वी 10वी. तर 8वीमध्ये अगेन ते क्रश आणि ते सगळं डेव्हलप होतं ना, ती फेज होती. आय वॉज एन्जॉईंग दॅट फेज. आणि आता तसं काही नाही, त्यामुळे काय सांगायला म्हणजे अगदीच मला काही वाटत नाही आहे, प्रत्येकजण गेला या फेजमधनं. सो ते लेटर नव्हतं, 1 वर्ष सिनियर बॅचमधली ती व्यक्ती होती. ठीक आहे. आणि हे काही नाही, चिडवाचिडवी पुरतंच होतं हे सगळं, बट ती फिलिंग आणि ते सगळं होतं ना की खो खोच खेळताना बघितलंय वगैरे असं सगळं एकमेकांना. किंवा मी आय वॉज इन टू पेंटिंग किंवा बोर्ड्स लिहायला
तर तेव्हा ते मुद्दाम येणं जाणं असं सगळं ती फेज होती. तर आणि एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये असल्यामुळे जेव्हा काहीतरी प्राइजेस जिंकून येतो आम्ही इंटर स्कूल कॉम्पिटिशन्समधनं, तेव्हा त्याच्या सर्टिफिकेटवर त्याचं नाव लिहिणं असेल तर ते लिहिताना म्हणजे माझ्याकडे त्याची कामं असायची की इतर कामं वगैरे पण मी करत बसायचं नाही का. तुझं अक्षर छान होतं. हा, अक्षर छान होतं त्यामुळे समजा 10 सर्टिफिकेट्स आहेत तर सगळ्यांची नावं लिहिते. ओके, त्याचं नाव आलंय का, ओके, मग त्याचं नाव थोडं वेगळं लिहावं असं की ते नोटीस करणं. ओके, सो ते माझ्या बाजूनी. आणि त्याच्या बाजूने की असं होतं की एक वर्ष सिनियर ना, त्यामुळे त्यांची कधी कधी पुस्तकं आम्हाला दिली जायची आधीच वाचायला. संस्कृत नव्याने इंट्रोड्यूस झालं होतं. सो ते पुस्तक माझ्याकडे येताना त्याने माझं नाव त्याच्यावर लिहिणं त्याच्या अक्षरात आणि मग ते देणं. सो ह्या सगळ्या काहीतरी वेगळ्याच खूप स्वीट, सिम्पल आणि गोड प्युअर गोष्टी होत्या. हाऊ स्वीट. सो ही एक आठवण, लेटर म्हणालीस म्हणून मला ते आठवलं की ते पुस्तक म्हणजे लेटर्सचीच एक आठवण आहे. पुस्तक मी आतापर्यंत लव्ह लेटर नाही पण ती लेटर्स म्हणजे अक्षर. अजूनही असू शकते ते पुस्तक माझ्याकडे, यू नेव्हर नो. म्हणजे अक्षरांवर प्रेम करावं, भाषेवर प्रेम करावं, इथे वेगळ्याच अक्षरांवर प्रेम झालेलं आहे, पुस्तकांवर प्रेम झालेलं आहे. वा 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 वा. एक मस्त हटके हटके किस्से आहेत, मला अजून खूप ऐकायचं आहे. आणि आता लक्षात राहिलेलं प्रपोजल, म्हणजे पहिलं प्रपोजल तर तुझं होतंच छान, लक्षात राहिलेलं प्रपोजल की काहीतरी झालं असं की मी सांगू लक्षात त्याच्या राहिलं असेल. कारण जसा मी रिप्लाय दिला होता त्याने, ठीक आहे बरं, मी आता मला असं वाटतं या इंटरव्ह्यू मध्ये ना प्रेक्षकांना कळतं की मी लहानपणी कशी होते. हा, 5वीचं कळलं, 8वीचं कळलं, आता 12वीला कशी होते प्रेक्षकांना कळणार. आता आपण इथून थोडं माझं कमी होतं हे कळेल आता, ठीक आहे. सो 11वी 12वी, तर मी एक गुणी सालस मुलगी की अभ्यास आणि घर वगैरे इतपत, बाकी या सगळ्या गोष्टी नंतर वगैरे, हे वयच नाही वगैरे असं. बट आतल्या गोष्टी काय आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, ते फार आपसूक होत असतात गोष्टी, ठीक आहे. सो असं असताना ना 11वी 12वीला त्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. आणि जेव्हा अगेन प्रपोजलचंच म्हणेन, सो तेव्हा मला एक मुलगा होता. अरे यार, तर त्याने माझ्या मैत्रिणी थ्रू तो आला होता, ठीक आहे. आणि तो मला दर ट्युशनला जाताना येताना मला चेज करणं किंवा ते बघणं असं, तर मला ते तेव्हाही मला काही फार आवडायचं नाही, कारण मला तो नसेल आवडला तेव्हा, किंवा माझ्या बाजूने तसं काही डेव्हलप झालं नव्हतं. बट फक्त ते लुक एक्सचेंज आणि हे सगळं मला काहीतरी नोटीस झालं होतं. मग माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की रुचिरा ही लाईक्स. बरं, तो थोडा सिनियर होता अगेन, असं तसं, तर त्याला तुझ्याशी बोलायचं आहे. तर मी म्हटलं मला नाही बोलायचं, मला नाही कळत काय वगैरे असं. आणि मी तेव्हा ना फुल ते आपलं दिल मिल गए आणि ते सगळं होतं माहिती, रिधिमासारखे ड्रेसेस, दुपट्टा वगैरे, मी तशी होत्या तसं ड्रेसअप करून मी जायचं वगैरे. आणि तशी मी, आणि तेव्हा तर चालत जाणं वगैरे असंच असायचं घरातून. त्यामुळे ते चेजिंग आणि हे सगळं झालं नंतर मला थोडं अनकम्फर्टेबल झालं. बट ती म्हणाली नाही, त्याला तुझ्याशी बोलायचं, एकदा बोल, माझ्या ओळखीचं आहे. म्हटलं ओके ठीक आहे. आणि मग ना तो आला भेटायला, तर तो म्हणाला की मला तुला डेटवर घेऊन जायचं आहे डिरेक्ट. आणि मला कळे ना किंवा डेट काय म्हणजे 12वीत डेट. मी म्हटलं तुला ताजला जायचं आहे, आपण ताजला पण जाऊ. हां, हे काय असतं बरं, मी मनात ना नाही जायचं आहे मला ताज, मी काही बोलले नाही. मी म्हटलं ओके. नंतर मग 1-2 दिवसांनी ना मी काही बोलले नाही, म्हटलं नाही मला जायचं नाही आहे कुठे, ओके मी उद्या परवा भेटतो तुला, हे स्वतः सांगून त्याने असं केलं. तर मी काहीच नाही, मी तटस्थ होते, ठीक आहे. मला कळत नव्हतं की आय वॉज जस्ट फाइंडिंग द वेज टू अवॉइड हिम. पण ती माझी फ्रेंड मध्ये होती, त्यामुळे ना मी विचार करत होते की कसं काय करता येईल. मग परत 2-3 दिवशी आला आणि त्याच्यानंतर तेव्हापर्यंत आय गेस नंबर्स एक्सचेंज झाले होते. नंबर्स मी म्हटलं ठीक आहे, तिनेच दिला होता रादर नंबर. आणि तेव्हा आपलं ब्लूटूथ नाही घ्यायचो ना आपण, एअरड्रॉप वगैरे काही नव्हतं. नंतर हाय हॅलो तोपर्यंत झालं होतं. आणि मी म्हटलं ठीक आहे, काही असं वाईट वाईब नाही दिली आहे म्हणून मी बोलत होते फक्त त्याच्याशी. आणि मग त्याने ना मला तो म्हणाला मला तुला काहीतरी पाठवायचं आहे. सो त्याने ब्लूटूथ ऑन केलं, म्हणाला तुझंही ब्लूटूथ ऑन कर. तर मग मी तो म्युझिक एक्सप्रेस नावाचा माझा फोन होता तेव्हा, तर मी माझं ब्लूटूथ ऑन केलं आणि त्याने मला DDLJची रिंगटोन पाठवली. ओके. सो मला असं झालं की ओके, आता माझ्याकडे ह्यांनी DDLJची रिंगटोन पाठवली आहे, तर आता मी पण काहीतरी पाठवायला पाहिजे. आता काय करू, माझ्याकडे फोनमध्ये काय माहीत नाही. तर तेव्हा माझ्याकडे एक क्लिप होती. तर मला असं की काय बार्टर एक्सचेंज आहे ना, उसने कुछ भेजा है मेरे को भी कुछ भेजना है. तर मी कुठली क्लिप त्याला इन रिटर्न पाठवली असेल, युवराज सिंगने त्या वर्षी जस्ट 2-3 दिवस आधी 6
6 मारले होते बॅक टू बॅक, तर ती क्लिप फार व्हायरल झाली होती, तर ती माझ्याकडे आदल्या दिवशी हो ते 6-6 हो वाव हो आठवतंय मला. इन रिटर्न ऑफ दॅट मी म्हटलं तुझंही ब्लूटूथ ऑन ठेव ना, मी पाठवते काय ते. मी ते ठेवून ऑन करून म्हटलं हे बघ, आणि मी त्याला ते युवराज सिंगचे 6 सिक्सेसची क्लिप पाठवली, ती त्याच्याकडे ऑलरेडीच असेल. त्याचं असं झालं काय संबंध, DDLJ आणि युवराज सिंगचे 6-6 ही पाठवते मुलगी. आणि मला हे नंतर आठवून फार मला असं होतं की मी काय केलंय, म्हणजे मला असं वाटतं की त्याला तेव्हा माहित नसेल की रुचिराच्या प्रेमात पडायचं असेल तर क्रिकेटच्या प्रेमात पडणं जास्त महत्वाचं आहे. तेव्हा मलाही माहित नव्हतं की मी क्रिकेटच्या अशी प्रेमात पडेन वाया वाया वगैरे. बट असे अतरंगी किस्से मी केलेत की लोक मला DDLJचं हे करून काहीतरी त्यांना इनडिरेक्टली सांगायचंय की दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, आणि मी याला क्रिकेटचं काहीतरी जे आहे ते पाठवते. सो हे अतरंगीगिरी मीच केली होती. क्या बात आहे. पण मला असं वाटतं की आता त्या प्रेमाचा विषय निघालाच आहे क्रिकेटच्या, तर तुझं जे क्रिकेटचं प्रेम आहे ते तर ऑफकोर्स आपण बोललं पाहिजे की जे विराट प्रेम आहे तुझं, त्या विराट प्रेमाबद्दल म्हणजे अर्थातच आपले कोहली, सलाम विराट कोहली बद्दल ते जे काय तुझा एक तू फॉरेवर फॅन, क्रश, फुल हार्डकोर फॅन जी काय आहेस, प्लीज. तो माणूस आत्तापर्यंत रोज एक नवीन कारण देतो त्याच्या प्रेमात नव्याने पडायला. अजून मी काय बोलू, म्हणजे असं तो आधी क्रिकेटर म्हणूनच आवडायचा. ही इज द ओनली क्रिकेटर आय फॉलो आधीपासनं. त्याचं अग्रेशन, फील्डवरचं अग्रेशन बघून तेव्हाही पासूनच आवडायचं. लोकांना ना विचित्र वाटेल मी बोलल्यावर, बट ते जे वर्ड्स 1-2 बोलतो ना तो रागामध्ये, जे आपण बीप करतो, तर ओ ये इतना ऐसा, म्हटलं किती रॉ आहे ना तो. आणि तेव्हा तो अँग्री कोहली म्हणून फेमस होता. मला ते आवडलेलं त्याचं. म्हटलं गाली दे रहा यार, इतना गट्स आहे, म्हणजे ही जस्ट हिमसेल्फ विदाउट एनी फिल्टर. तर मला ते त्याचं प्रचंड आवडलं की बिंग हिमसेल्फ ऑन द क्रीज, ऑन हिज कर्मभूमी ना. आणि म्हटलं काय क्रेझी. नंतर त्याचं जे पॅशन आहे, बरं नंतर त्याचा जो डाऊनफॉल होता तो ज्या पद्धतीने त्यांनी हँडल केला, ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यात मी कॉन्स्टंट होते की भले त्याचा डाऊनफॉल किंवा काय, माझं त्याच्यावरचं प्रेम नाही कमी झालेलं. म्हटलं मला त्याच्या क्वालिटीजसाठी तो आवडतो, त्यामुळे तो मला आवडतच गेला. नंतर त्याचे इंटरव्ह्यूज बघणं असो, फिटनेस असो, ह्या सगळ्या गोष्टींचं डेडिकेशन मला त्याचं आवडतं. इंटरव्ह्यूजमध्ये बऱ्याच गोष्टी तो बोलून जातो की तो म्हणतो की ह्या म्हणजे तो त्याला टीज पण करतात की बॉलरचे ज्यादा तो विकेट ये सेलिब्रेट करताय, कारण तो तेवढा इंटू असतो त्याच्यामध्ये. तो नेहमी म्हणतो की ही जी फील्ड आपण जे खेळतो ना, हे जेवढ्या मिनिटांचा हा गेम आहे, प्रत्येक सेकंड मला जगायचा असतो, आणि तो ते जगतो. म्हणजे कधी कधी तो ऑडियन्सला चिअर पण करत असतो बघ. तो आता ह्याच्यात पण तो अपोनंट्स त्याचे फॅन्स असतात, म्हणजे तो त्यांच्यासाठी क्लॅप पण करतो, दुसरा बॉलला त्याला ढकलून. त्याच्यात एक बच्चा पण एक किड आहे त्याच्यामध्ये, आणि ती स्पोर्ट्समनशिप पण आहे. स्पोर्ट्समॅनशिप आहे. आणि ज्या पद्धतीने तो सगळं इथे घेतो, मला फार अडवे बोलेन तेवढं कमी आहे. त्याच्याबद्दल आपला वेगळा पॉडकास्ट होईल. आणि नंतर अर्थात द काइंड ऑफ मॅन ही इज टुवर्ड्स अनुष्का, म्हणजे हे ऑल टुगेदर वेगळा मुद्दा आहे की प्रेम असं असू शकतं. म्हणजे ही इज द मॅन किंवा दे आर द कपल ज्यांनी मला प्रेमावर पुन्हा एकदा बिलीव्ह करायला शिकवलंय. आणि त्याने हे दाखवून दिलं की अशी चांगली मुलं सुद्धा आहेत जगात. सो आई पूर्णपणे सपोर्ट करतो तो तिला. सपोर्ट, आणि ही इज देअर फॉर हर. नाहीतर माझा मुलांवरचा विश्वास कम्प्लीट निघून गेला होता की चांगली मुलं नाहीये. चांगली ॲज इन कंपॅनियनशिप जी असते ना, आयडियल कंपॅनियनशिप, ती नाही आहे जगात. आणि या लेवलचा माणूस जो करिअरमध्ये सुद्धा इथे आहे, तो माणूस आपल्या बायकोच्या बाजूनी जर असा उभा राहतो, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी म्हणजे त्याची स्पिरिच्युअलिटी. म्हणजे म्हटलं ना, रोज नवीन नवीन कारण देतो तो. त्याच्या गळ्यात तुळशी माळ आहे आता, म्हणजे हे कुठल्या लेवलचं डेडिकेशन आहे, स्पिरिच्युअलिटी आहे. सो नक्कीच दैवी अंश आहे त्याच्यात, मी अजून काय म्हणणार. आणि त्यामुळे मला फार आवडतो तो. वा, क्या बात आहे. नाही, नक्कीच ते विराट प्रेम आहे ते आम्हाला माहिती आहे. आणि आता नेक्स्ट किस्सा असा आहे, म्हणजे जो मला ऐकायचा आहे, त्यामुळे नेक्स्ट प्रश्न असा आहे की एखादा अतरंगी फॅन, क्रेझी फॅन. क्रेझी मी सांगू का, माझे बऱ्यापैकी फॅन्स फार जेन्युअन आहेत अगं. म्हणजे खूप छान जेन्युअनली प्रेम करत असतात आणि जेन्युअन गोष्टी पाठवत असतात आणि तशाच ते करत असतात. 1-2 गोष्टी मी फक्त या निमित्ताने मी शेअर करीन की माझ्या वाढदिवसाला, गेल्या वाढदिवसाला, सो माझा वाढदिवस फार साधा सोपा असतो की एक तर मला काम करायचं असतं, तर माझे काही सिरियल फिल्म चालू असेल तर आय लाईक टू बी ऑन द शूटिंग सेट. मला कॅमेऱ्यासमोर राहायला आवडतं. सो आणि इव्हनिंग विथ फॅमिली, आई बाबा बहीण किंवा अजून कझिन्स आले तर मला इतकं छान ते.
आणि रात्री 12 वाजता म्हणजे जेव्हा दिवस सुरू होतोच तो माझा मेडिटेशनने सुरू होतो की कृष्णाच्या समोर बसणार 5 मिनटं. सो असे माझ्या लाईफचं जे सर्कल आहे मला त्या सर्कलला माझं 100% द्यायला आवडतं. दॅट गिव्ह अँड टेक ऑफ दॅट एनर्जी ॲज सिम्पल ॲज दॅट. ठीक आहे. तर याच्यामध्ये माझं ठरलेलं असतं की या गोष्टी इतक्या वाजता हे आय एम व्हेरी पर्टिक्युलर अबाउट द स्केड्यूल ॲज वेल. तर एके दिवशी असं झालं की मी आता निघणारच होते की मला इस्कॉनला जायचं होतं दुपारी 3 वाजता वगैरे मी जाणार होते. तर आता तयारी वगैरे करत होते मी आणि शूटवरनं हाफ डे घेऊन घरी आले होते. त्यामुळे शूट झालं. आता म्हटलं आता काय आता कृष्णाला भेटायला जायचं आणि संध्याकाळी घरी यायचं. इतकं सिम्पल होतं. आणि मग दुपारी मी जाणार तितक्यातच बेल वाजली घराची. बरं इथे मी नव्याने शिफ्ट झाले होते आणि मी आतमध्ये आवरते आणि मम्मी म्हणाली की कुणाल आला आहे. तर मी म्हटलं कोण. तर मग त्यांनी सांगितल्याच्यानंतर कळलं की तो चार्मिंग रुचिरा नावाचा एक फॅन क्लब आहे तो जो हँडल करतो गेली 2-3 वर्ष. तर तो मुलगा तुला भेटायला आला आहे. बरं तो नाटकाला आला होता सोलापूरला. तो सोलापूरचा आहे बरं. तर तो माझ्या वाढदिवसाला सोलापूरहून आला होता. माझ्या बहिणीकडनं ॲड्रेस वगैरे मिळवून म्हणजे तितकं महिनाभर त्याने ते सगळं केलं होतं की ॲड्रेस मिळवा आणि स्वतःची ओळखसुद्धा की मी हा आहे. नाही तर माझ्या बहिणी कोणाला पण ॲड्रेस नाही देऊ शकत अर्थात. बट त्यांनी तितकी मेहनत आणि तितकं सगळं करून तो माझ्या वाढदिवसाला भेट घेऊन आला होता. तर मला हे फार आणि तो हार्डली कॉलेजमधला मुलगा आहे असंही नाही की यंग मुलगा आहे. म्हटलं तू सोलापूरवरनं इथे येणं मला इतकं टचिंग होती ती गोष्ट. आणि छान भेटवस्तू माझे फोटोज वगैरे सगळं जे काही ते नंतरच्या मटेरियलिस्टिक गोष्टी झाल्या. पण त्यांनी असं इतकं छान येणं हेच माझ्यासाठी फार छान होतं की क्या बात आहे. एवढं नाही अपने भी बाल्कनी में आएंगे फिर थोडी सालों में असं ते एक तरी फील देऊन गेला. आणि मला खूप काही करायचंय ही जाणीव त्यांनी मला दिली. त्यामुळे असं एक गोष्ट किती छान किती छान एका फॅनची गोष्ट खूपच खूप छान तू सांगितलीस. क्या बात आहे. हे खरं आणि फॅन असावा तर असा. हो आणि तसा तो बर्थडे अजून परिपूर्ण झाला की ओके फॅनकडनं पण मला काहीतरी मिळालं की यांना सुद्धा मी काहीतरी देणं लागते अपार्ट फ्रॉम दिस सर्कल. वा क्या बात आहे. आणि आता नेक्स्ट आहे कॉलेजमधला किंवा शाळेतला. आता तुझे शाळेतले पण किस्से आहेत त्यामुळे शाळेतला किंवा कॉलेजमधला एक दिवाना असं म्हणल्यावर जे येतं डोळ्यासमोर तेच खूप मागे लागलेलं कोणतरी. मी जे शाळेतला किस्सा सांगितला ते तर म्हणजे फार होतं. ते आता कळलं आम्हाला. 3-4 वर्ष वगैरे 5वी 6वी 7वी 8वी पर्यंत म्हणजे आमचे म्हणलं ना आमचे प्लॅन्स बनायचे ना. आमच्या मैत्रिणींचा ग्रुप आता त्या पण ऐकतील तर फार हसणार आहेत हे की खरंच आपण असे प्लॅन्स बनवायचो. रुचिरा या व्हॅलेंटाईनला तो येईल ना तू तर राखीच बांध वगैरे राखी बिखी घेऊन यायचे माझ्यासाठी उगाच. आणि नंतर 8वीच्या व्हॅलेंटाईनला असं झालं होतं की तू ना आता हेच कर. नाही आला तो. त्याने बिचाऱ्याने ते सरांनी मार खाल्ला होता. त्यामुळे मग तो नंतर आलाच नाही. पण तो तसा होता. आणि बरं त्याचा एक फिल्मी किस्सा आहे की जेव्हा सरांनी मला बोलवलं आणि त्याला बोलवलं आणि ते सर म्हणजे आमचे फुल स्टड होते स्कूलमध्ये. आणि शाळेतला 5वी पासून प्रपोज करणारा तो मुलगा. फक्त ते दिवाणीयत मी तुला सांगते फक्त याच्यात की हा आता मी ह्या क्षेत्रात असल्यामुळे मला तो सीन असा दिसतो की कुठल्याही फिल्ममध्ये जावा असा की सरांनी मला बोलवलं आणि मला मी फार जरा लाडकी होते. मला रुची वगैरे पण म्हणायचे रुची किंवा रुचे वगैरे असं. मला बोलवलं. मला अंदाज नाही. मग नंतर मला लिंक लागली की घरून सांगितलं या सरांना की रुचिराला असा असा त्रास होतोय किंवा जे काही आहे. मग सरांनी त्याला बोलवलं त्याच्या वर्गाच्या इथे नेऊन आणि सगळ्या शाळेत हे कळलं होतं कारण ऑब्व्हियसली आम्ही ते वर्ग असायचे खिडक्या विडक्या असायच्या ना. आणि हे फार फेमस होता हा किस्सा पूर्ण शाळेभर. तर मला झालं आता काय. आणि मग एका ठिकाणी म्हणजे त्याच एका वर्गाच्या इथे कॉर्नरला सर घेऊन गेले. हिला त्रास देतोस आमची पोरगी आहे एवढंच बोलले. सरांनी अंगठ्या काढून ठेवल्या आणि त्याला जे मारलंय आणि त्याने एक्सेप्ट केला हो माझं हिच्यावर प्रेम आहे. आणि तो अजिबात रडला नाही. तो कंटिन्यू मार खाताना माझ्याकडे बघत होता आणि मी अशी होते आणि मी फार घाबरले होते. म्हटलं ये तो नाही चाहता मैंने. आणि मी मान खाली घालून मला काही कळेल आणि मला फार गिल्टीसुद्धा वाटत होतं. तर ती दिवाणीयत म्हणजे मी अजूनपर्यंत नंतर बघितली नाही. खाताना बघतोय माझ्याकडे म्हणजे हे फिल्मीच आहे खूपच फिल्मी आहे. तो अजिबात रडला नाही वगैरे वगैरे. नंतर तो मला फक्त इतकं त्याच्याकडनं कळलं होतं की तुला त्रास होऊ नये म्हणून मी लांब राहील. मग तेही त्याने सांगितलं होतं. इतपत ते प्यारी अलग आहे उसका. शाळेतलं प्रकरण असं होतं. लग्न झालेलं असणार आहे पण त्याचं. बापरे सॉलिड आहे ते किस्से पण. गजब. हो. आणि आता तो प्रश्न व्हॅलेंटाईन वीकमध्ये
सगळ्यांनाच पडतो किंवा सगळ्यांनाच मला विचारावं असं वाटतो आणि माझ्याकडे जे कोणी स्टुडिओमध्ये येतं त्यांना हा प्रश्न मी व्हॅलेंटाईन वीकमध्ये नक्कीच विचारते की रुचिरा प्यार क्या है? प्यार वो खूबसूरत चीज़ है जिसे पूरी शिद्दत से और दिल लगाकर करना चाहिए, ठीक है, दैट इज़ लव. बट इस ज़माने में थोड़ा दिमाग भी लगाइए जनाब. हो ओके. म्हणजे प्रेमात आता हे एक्सपिरियन्स, प्रेमाची डेफिनेशन माझ्यासाठी तीच आहे की इथून सॅक्रिफाईस, सरेंडर, आणि मी तशीच आहे. मी कितीही म्हटलं तरी स्वतःला नाही थांबवू शकत, पण थोडा दिमाग लगाइए जनाब हे एक्सपिरियन्समधनं आलेलं आहे. सो ते मी वारंवार करण्याचा प्रयत्न करते इतकंच, बट ते माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे. बट अदरवाईज लव्ह इज सरेंडरिंग युअर सेल्फ. म्हणजे जे प्रेम कृष्ण शिकवतो ना ते प्रेम आहे माझ्यासाठी. बट त्यात लेवलचं किंवा तसं कोणतरी पाहिजे समोर, मग मला मजा येईल, नाहीतर मग नको असं वाटतं सध्या. आणि म्हणूनच येतो पुढचा प्रश्न की इज रुचिरा सिंगल? रुचिरा सिंगल आहे का? हा आहे खरंच? हो, अर्थात. अरे हो 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 व्हेरी मच. सो जोपर्यंत मी म्हटलं ना मला प्रेम करायचं तर मला तसं करायचंय. आणि सध्या तसंच रुचिरा करायचंय. सिंगल हो, म्हणजे आता पुन्हा नवीन प्रपोजल येतील. पुन्हा नव्याने. सध्या म्हणजे डीएमचा पाऊस आहेच. हा, त्या तर असतातच त्या गोष्टी. आता तर असं झालं की म्हणजे काय ते मला असं वाटतं अप्रोचच करत असेल की आधीच नाही म्हणून असं त्यांना वाटतं की काय, असंही कधी कधी वाटतं. घाबरतात तुला? गॉड नोज, आय डोंट नो. पण सध्या रुचिरा सिंगल आहे त्यामुळे प्रयत्न चालू ठेवा. कधी कोणाचा नंबर लागेल सांगता येत नाही. मला आता एकाने रिसेंटली मेसेज केला होता, माझे मित्र मला म्हणतात तू विराट कोहली सारखा दिसतोस. आता यावर काय बोलायचं म्हणजे की आता म्हणजे मी काय करू. आणि स्वतःचा प्रोफाईल प्रायव्हेट ठेवलं. मी बघणार कसे फोटोज, हे काय आहे म्हणजे. अरे प्रोफाईल ओपन तर ठेव. म्हणजे रुचिराला पटवण्यासाठी लोक एवढ्या शकला वापरतायत. हो हो हो. वा क्या बात आहे. हे खरंच रुचिरा आपण मला बाहुबली आवडायचा ना, अजूनही आवडतो अर्थात. तर 2 वर्षापूर्वी फेसबुकला फ्रेंड रिक्वेस्ट आलेली अमरिंद्र बाहुबलीच्या नावाने, आणि तो त्याचा हत्तीवर चढतानाचा फोटो टीपी वगैरे लावलाय. मी म्हटलं हे काय आहे. मग मी जरा थांबवलं की माझं ह्या दोघांवरचं अमरिंद्र आणि कोहलीवरचं प्रेम एक्सप्रेस करणं जरा मी कोहलीवरचं नाही बट अमरिंद्रवरचं थांबवलं. नाही तर लोक असे DMs किंवा फ्रेंड रिक्वेस्ट वगैरे पाठवायचे. आता कळलंय लोकांना कुठले वेज वापरावे माझ्यापर्यंत पोहोचायला. क्या बात आहे. नाही रुचिरा खरंच एक से बढ़कर एक किस्से आहेत हे. म्हणजे खरंच हा व्हिडिओ एक वेगळाच सुपरहिट झालेला आहे. मला माहित नव्हतं इतके छान किस्से आहेत की त्या प्रत्येक किस्स्याची एक फिल्म होईल. हो, ऍक्च्युली मला स्वतःला आता तुझ्याशी बोलताना सगळं आठवतंय. मी म्हटलं नॉट बॅड नॉट बॅड. क्या बात आहे. नाही खरंच रुचिरा म्हणजे खूपच गोड किस्से आहेत हे. आणि फार छान वाटलं की हा व्हॅलेंटाईन वीक तुझ्यामुळे आमचा सुद्धा स्पेशल झाला. इतके सुंदर किस्से तू सांगितलेले आहेस. आणि तुला सुद्धा पुन्हा एकदा व्हॅलेंटाईन डेच्या खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू.